ठाणे भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी, दुचाकी घसरून महिलेचा ट्रकखाली दुर्दैवी मृत्यू। ठाणे भिवंडी मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेचा जीव घेऊन गेली आहे। राहनाड गावाजवळील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात दुचाकी घसरल्याने 46 वर्षीय सुनीता अक्षयलाल पाल यांचा मागून येणाऱ्या ट्रकखाली सापडून जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर त्यांचे पती अक्षयलाल पाल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सुनीता पाल आणि त्यांचे पती हे अंजूर फाटा परिसरात फ्लॅट पाहण्यासाठी ॲक्टिवा दुचाकीवरून जात होते। राहनाड गावाजवळील कॉन्क्रीट रस्त्यावर पावसाच्या पाण्याने खड्डे पूर्णपणे झाकले गेले होते, त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरली। अपघातात अक्षयलाल पाल रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर सुनीता पाल रस्त्याच्या मधोमध पडल्या। त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे पाण्याखाली जात असल्याने वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही आणि अशाच निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे। संतप्त नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून दोषींवर कारवाई करण्याची आणि मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र माझा न्यूज विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार।